अक्षय तृतीयाच्या दिवशी गंगा माता जे प्रकट झालेला दिवस आहे तो अक्षय तृतीयेचा दिवस. आणि त्यानंतर जे सुदामा आणि ब्राह्मणाची जे भेट झालेली तो दिवस आहे अक्षय तृतीयेचा दिवस. आणि त्यानंतर जगन्नाथपुरीमध्ये जे ओरिसामध्ये मोठी रथयात्रा होते, जो रथ आहे दरवर्षी नवीन केला जातोय, तो अक्षय तृतीयापासून नवीन रथाची बनवण्याची सुरुवात अक्षय तृतीयापासून केली जाते. आणि त्यानंतर भगवंताचा जो अंश अवतार आहे, परशुरामाचा अवतार धारण केले क्षत्रियाचा नाश करण्यासाठी, तो पण अवतार भगवंतांचा अक्षय तृतीयाच्या दिवशी. आणि द्रौपदी माताला जे अनलिमिटेड ऑफरचं जे पात्र मिळालं, अक्षय पात्र, ते अक्षय तृतीयाच्या दिवशी. आणि त्यानंतर